एक जण पाठवा लवकरात लवकर. मॅचला होत आहे सुरुवात. दोन सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. एका साईडला राकेश घरत आणि करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जेवणाऱ्या पाहुण्यांना आणि खेळाडूंना विनंती आहे की पाण्याची टाकी आहे मागे, तिथे हात धुवायचा आहे हे लक्षात घ्या. हात कोणी पिण्याच्या पाण्याने धुवू नका. पिण्याच्या पाण्याने कोणी हात धुवू नका. इकडे ग्रामपंचायत पासष्ट सालवडने टाकी उभी केलेली आहे, तर तुम्ही तिकडे हात धुवायचा आहे. पहिला चेंडू निर्धाव चेंडूने सुरुवात. पहिल्या इनिंगच्या डावाला होते डॉटफॉल. दोन सलमीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका साईडला करण तर दुसऱ्या साईडला राकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॉलिंगसाठी गोलंदाजी मार्कवरती लावण्य तयार होताना पाहायला मिळतोय. खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. करण तो मात्र स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. वेगाने बॉल टाकलाय, सरळ बॅटचा वापर केलाय, डाऊन दी ग्राउंड, वन बाउन्स ओव्हर दी रोड. हा येतोय PSPL चौकार. दोन चेंडू चार धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आला आला बॉल आला आला. पुणे एकदा गोलंदाजी मार्कवरती लावण्य सज्ज होताना पाहायला मिळत. समोर राकेश घरत त्याच्या बॅटमधनं एक चौकार येताना पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू अप्रतिम फटका पाहायला मिळतो. सर बॅटचा वापर करत असताना एक धाव मिळेल. एकच्या माध्यमातून धावफल पुणे एकदा आकार घेईल. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफल करते पाहायला मिळतात. चांगल्या रीतीने सुरुवात करताना बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून 3 चेंडू कम्माळीचे हाताळले लावण्याच्या माध्यमातून पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू एक धाव. अशा रीतीने 3 चेंडू समाप्त होतात. 3 चेंडूचे समाप्तीनंतर 5 धावा फलकावरती पाहायला मिळतात. चांगल्या रीतीने गोलंदाजी करताना गोलंदाजाच्या माध्यमातून, चांगल्या रीतीने फलंदाजी करताना फलंदाजाच्या माध्यमातून आता मात्र स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो एक अपकमिंग यंग टॅलेंट करणच्या माध्यमातून. करण कशा रीतीने खेळ करेल विश्राम फाउंडेशन संघाच्या माध्यमातून. इकडं ते शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न, थर्डमॅनच्या रिझाला चेंडू मात्र ट्रॅव्हल पाहायला मिळते. निर्धाव चेंडू इकडं मात्र शॉर्ट बॉल होता, तर मात्र पूल किंवा सक्सेसफुल करता आलेला नाहीये. फलंदाजाला डॉट बॉल करणच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 चेंडू 5 धावा धावफल करते पाहायला मिळते. काही कम्मालीची गोलंदाजी पाहायला मिळते. लावण्याच्या माध्यमातून एक चौकार आल्यानंतर देखील कमबॅक फार महत्त्वाची बाब आहे. सेमीफायनलची मॅच फार इम्पॉर्टंट मॅच असते. जर सेमीफायनल तुम्ही जिंकतात तर फायनलमध्ये दाखल होतील. जर मात्र सेमीफायनल हरतील तर मात्र आपल्याला मात्र चौथा किंवा तिसरा क्रमांकाचा करंडक घ्यावा लागेल. इकडे चांगला चेंडू पाहायला मिळतो. एक धावच मिळेल. थोडं मात्र स्क्वेअर फेकी पाहायला मिळते. चेंडू मात्र गॅदर करता आलेला नाही लावण्याला. एकच्या माध्यमातून धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा फल करतोय पाहायला मिळते. कम्मालीची गोलंदाज आतापर्यंत गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक चौकार आल्यानंतर कमबॅक देखील पाहायला मिळतोय. इकडनं स्ट्राईकवरती राकेश पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एनवरती करण. 3 चेंडू मागे 5 धाव बनवले गेले आहेत. राकेशच्या माध्यमातून 2 चेंडू 1 धावांवरती खेळतोय करण. शेवटचा अंतिम चेंडू P1च्या षटकातील पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. इकडनं मात्र स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवलं गेलाय. निर्धाव चेंडू डॉट बॉल. पंचांकडे ब्रीमरची अपील मागितली होती. सर पंचांना सांगितलं हा चेंडू ब्रीमर बॉल आहे का. पंच सांगताना राकेशला हा चेंडू गोलंदाजाने चांगल्या रीतीने हाताळला गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा फलकावरती पाहायला मिळतात विदाऊट लॉस. 6 चेंडू मागे 6 धावा बनवल्या गेल्यात.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पाहूया दुसरं षटक कुठला गोलंदाज असेल. बॉलिंग मार्क वरती शुभम पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामागे 6 धावा बनवल्या होत्या. इकडे आता दुसऱ्या षटकाला होत आहे सुरुवात. या 2 षटकामागे किती जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न असेल का? पिटूचं षटक प्रगतीपथावर असेल. शुभम बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. समोर असेल करण, एक दिग्गज बॅटर. ओपनिंगच्या भूमिकेमध्ये येऊन स्वतःला दिस नाही केलं या खेळाडूने. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइक, छोटा पॅक बडा धमाका, हाईट कम फाईट ज्यादा करणच्या माध्यमातून पाहायला मिळते सातत्यानं. परंतु या मॅचमध्ये पूर्णपणे शांत ठेवल्या गेल्या. 2 चेंडूमागे 1 धावांवरती खेळतोय. करणला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकणार नाही आहे. कारण ते एकदा बॅटला बॉल लागले की चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळतं. परंतु आतापर्यंत गोलंदाजाचं कौतुक करेल ज्या रीतीने करणला मात्र शांत ठेवलं गेलं. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, तिन्ही स्टंप दाखवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू. आपण करण पाहिलं. करण मोरे, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइक, नवलीचा पालघरचा सुपरस्टार. ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये तो देखील खेळतोय. तशाच रीतीने करण देखील खेळताना आज पाहायला मिळतोय पास्तरच्या मैदानावरती. 1 धाव मिळेल. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2च्या माध्यमातून धाव फलकावरती धावा मात्र पाहायला मिळतील. 8 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. काय कमालीची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते शुभमच्या माध्यमातून. व्हेरी इकॉनॉमिकल 2 चेंडू पाहायला मिळतात. 2 चेंडू मागे 2 धावा खर्च केल्यात. 1 निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळते. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्क वरती षटकातील तिसरा चेंडू हाताळण्याकरिता. इकडं स्लोवर व्हेरिएशन पाहायला मिळतोय. पूर्णपणे जखून ठेवला आतापर्यंत करण या फलंदाजाला. दुसऱ्या दिवसामध्ये अक्षरशः आपल्या फलंदाजीच्या जोरावरती आंबट गोड मैदान गाजवलं होतं, परंतु तो दिवस गोड होता. आता मात्र आंबट पाहायला मिळतोय करणसाठी. 5 चेंडू खेळतो. 5 चेंडू मागे 3 धावा बनवल्या गेल्यात. 5 चेंडू फेस केल्या, 3 धावा बनवल्या गेल्यात. चांगल्या रीतीने गोलंदाजी करताना शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा प्रतिम. तेच तर आतापर्यंत करणला काही चेंडू समजत नाहीये. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. काय कमालीची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर धुवीर धाव, तिसरा आणि चौथा चेंडू निर्धाव. अशा रीतीने 4 चेंडू फेकून दिले. 4 चेंडू मागे 2 धावा खर्च केल्या शुभमच्या माध्यमातून. फटका फसला. मिस्टामिंग चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक करतोय चुकी. हाताच्या मध्यमात चेंडू मात्र पडतोय. इकडनं करण म्हणेल की थँक्यू सो मच, मनापासून आभार व्यक्त करतोय. क्षेत्ररक्षकाला म्हणेल. 1च्या माध्यमातून धाव फलकावरती धाव मात्र पाहायला मिळतील. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. नऊ धावा फलकावरती पाहायला मिळतात 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. अंतिम आणि शेवटचा चेंडू P2च्या षटकातील पाहायला मिळेल. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. 5 चेंडू मागे 3 धावा खर्च केल्या शुभम. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल शुभम. समोर असेल राकेश. कशा रीतीने खेळ करेल राकेशच्या माध्यमातून. 5 चेंडूमध्ये त्याने मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती पाहिल्या होत्या शुभम या गोलंदाजाचे. आता मात्र स्ट्राईक एंडवरती आणलं गेलं या अंतिम चेंडू करिता. अंतिम चेंडू. सरा बॅटचा वापर केला. डाऊन डी ग्राउंड काऊ करण्याच्या सेंटरला चेंडू मात्र ट्रॅव्हलना पाहायला मिळते. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरला निवडलाय आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. या बॉलवरती धावा मिळतील 4. राकेशच्या बॅटमधून एक दर्जेदार चौकार. लेग ब्रेकचा मारा केला होता. त्या चेंडूला पाहिलं, त्यानंतर चेंडूला मात्र सरळ फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. 4च्या माध्यमातून धाव फलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात विदाऊट लॉस. 6.50 ची सरासरी मेंटेन ठेवली गेली या षटकामागे. 2 षटकामागे 13 धावा बनवल्या गेल्यात.
चला खेळाडूंना मात्र विनंती असेल आपण मात्र विकेटवरती उभी राहू नका. विकेटच्या बाजूला नक्की उभी राहा तुम्ही. पंच देखील तुम्हाला सांगतात थोडंसं सहकार्य करा. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव मात्र पाहायला मिळतात 13 धावा. पाहूया तिसरा षटक कुठला गोलंदाज असेल आपल्या बॉलिंग मार्क वरती हे देखील पाहणं योग्य असेल. हॅलो तिसऱ्या षटकाला होत आहे सुरुवात. आदर्श घरत पाहायला मिळेल तिसऱ्या षटकाकरिता कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल. P1 आणि P2चं षटक व्हेरी इकॉनॉमिकल राहिलं. पहिल्या षटकामागे धावा बनवल्या होत्या 6 धावा. त्यानंतर 7 धावा पाहायला मिळाल्या. अशा रीतीने 13 धावा धावफलक पाहायला मिळतात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकाला होतोय सुरुवात. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळेल आदर्श टू करण. बॅटची हलकीची का इकडे होता अप्रतिम क्षेत्ररक्षक पाहायला मिळते थर्डमॅनच्या रिझनला. इकडनं मात्र एक धाव नाही रोखू शकणार. एक न धावफला पुन्हा एकदा आकार घेईल. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 धावा फलकावरती पाहायला मिळतात. काही कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. आदर्श माध्यम पहिल्या चेंडूवरती 1 धाव मिळाली. जर मात्र यष्टी रक्षकाने चेंडू मात्र गॅदर केला असं तर मात्र करणला नक्कीच तंबूच्या रस्त्याला पकडावा लागला असं, परंतु असं काही चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं नाही आहे. करण मात्र 2 स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती राकेशच्या बॅटमधनं 5 चेंडू मागे 9 धावा बघायला मिळाले. तो आता स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. चला बॅटचा वापर केला. प्रत्येक फटका खेळ एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. 1च धाव स्क्वेअर फेकी पाहायला मिळते. इकडनं मात्र स्क्वेअर फेकी घातक ठरू शकते आणि इकडनं मात्र 2 धावा मिळतील. थोडंसं मात्र स्क्वेअर फेकी पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक धरमच्या माध्यमातून जिकडे मात्र 1 धाव होती तिकडे मात्र आणखीन 1 धाव जुळली गेली. अशा रीतीने 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इकडं सिंगलला डबलमध्ये प्राधान्य करावं लागेल. डबलला ट्रिबलमध्ये प्राधान्य करावं लागेल. दोन्ही देखील फलंदाजांना फार इम्पॉर्टंट मॅच आहे. यामध्ये जर आपण मात्र जिंकला तर आपण मात्र फायनलमध्ये प्रवेश करू शकतो. अप्रतिम फटका पाहायला मिळते. स्क्वेअरला एक रिझन क्षेत्ररक्षक आहे पुढे सरसवता. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते परंतु स्क्वेअर फेकी पाहायला मिळते तन्मयच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. 2च्या माध्यमातून धावफलक आकार घेईल. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. कम्मालीची गोलंदाज आतापर्यंत आदर्शने हाताळताना पाहायला मिळते. 3 चेंडू मागे 5 धावा खर्च केल्यात. षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. आदर्श आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. समोर असेल राकेश. 7 चेंडू 13 धावांवरती खेळतोय. अप्रतिम फटका पाहायला मिळते. फटका फर्स्ट नाही. इकडे आता संधी होती परंतु क्षेत्ररक्षक चेंडू मात्र गॅदर करू शकणार नाहीये. शुभमच्या माध्यमातून साधा सोपा झेल धरतीला दान केलं. इकडे मात्र राकेशला संधी मिळाले. या संधीचं सोनं केलं जाईल का? क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा जेव्हा झेल सुटतो तेव्हा तेव्हा इतिहास घडला जातो. परंतु आज मात्र इतिहास घडवेल का फलंदाज राकेशच्या माध्यमातून? अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. इकडनं तर 1च धाव मिळेल. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कुठलाही प्रयत्न दिसत नाहीये. दोन्ही देखील फलंदाजांचा 1च्या माध्यमातून धावफलक आकार घेईल. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर
20 धावा फलकृती पाहायला मिळतात. विदाऊट लॉस आतापर्यंत चांगल्या रीतीने फलंदाजी करताना दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून 20 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर अंतिम आणि शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू कशा रीतीने हाताळला जाईल गोलंदाज मार्कवरती आदर्श पुन्हा एकदा सज्ज होईल. त्याला थोडंसं स्पीड बसू द्या प्लीज, कृपया करून विनंती करतोय. इकडे दुसरा बॅटचा वापर केला, एकच धाव. इकडे तर चांगल्या रीतीने गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. एकच्या माध्यमातून धावफलक 21 अंकांवरती पाहायला मिळते 3 षटकाच्या समाप्तीनंतर. चला फिल्डिंग करणार टीम. क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचं आपण. जोप्पा 11 विरुद्ध विश्राम फाउंडेशन या दोन संघामध्ये असलेली मॅच पाहायला मिळते. विश्राम फाउंडेशन बॅटिंग करत असताना 3 षटकामागे धावा बनवल्या गेल्यात 21 धावा. आता मात्र 4थ्या षटकाला सुरुवात होते. 21 धावा फलकावरती पाहायला मिळतात 3 षटकाच्या समाप्तीनंतर. प्रणय घरत पहिला चेंडू हाताळताना इकडनं मात्र ओव्हर पिच बॉल होता, त्याला मात्र कन्वर्ट केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. तन्मय घरत करणार नाही चुकी, फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कृपेश पाटील केपी पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू वन डाऊनची भूमिकेमध्ये, क्रिकेटच्या खेळामध्ये वन डाऊनची भूमिका ही फार महत्त्वाची असते. इकडनं तर राकेश मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. इकडनं तर कशा रीतीने खेळ केला जाईल या 4थ्या षटकामागे देखील पाहणं योग्य असेल. पहिला चेंडू ओव्हर पिच बॉलला मात्र मोठा फटकामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता राकेश फलंदाजाचा, परंतु चांगल्या रीतीने गोलंदाजी केली आणि इकडे राकेशला मात्र कॅचच्या स्वरूपात बाद केलं गेलं. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये केपी अर्थातच कृपेश पाटील दाखवलं त्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट आर्म बॅटर. पुणे एकदा प्रथम चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे व्हाईट बॉल ची अपील मागितली होती, पण सांगताना हा चेंडू चांगल्या रीतीने गोलंदाजाने हाताळला गेला. डॉट बॉल. कम्मालीची गोलंदाजी आतापर्यंत प्रणय घराच्या माध्यमातून पाहायला मिळते. रिप्लेच्या माध्यमातून पाहूया. लेग ब्रेकचा मारा केला होता. इकडे प्रथम चेंडू पाहायला मिळतोय. फटका फसला, मिस टायमिंग. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी. कृपेश केपी आता मात्र तंबूत परत पाहायला मिळतोय. 2 चेंडू मागे 0 धावा बनून अप्रतिम झेल टिपला गेला. सूरजच्या माध्यमातून रिप्लेच्या माध्यमातून पाहूया. यॉर्कर पद्धती चेंडू, त्याला मात्र मोठा फटकामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, फ्लाइंग कॅच पाहायला मिळतोय. आणि इकडनं मध्ये केपी अर्थातच कृपेश पाटील बाद होताना पाहायला मिळतोच असतात.
आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. प्रणय घरच्या माध्यमात 3 धावा 3 चेंडू फेकून झालेत. एकही धावा खर्च केलेली नाहीये. 2 विकेटाने मात्र प्राप्त केल्यात. 2 मोठ्या फलंदाजांमध्ये तंबूच्या आसराला परतवला गेला. नवीन खेळ मैदानाच्या आतमध्ये योगेश घरात पाहायला मिळतं. नवीन खेळ मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकासाठी बॅटिंग करण्यासाठी कारण कशा रीतीने खेळ केला जाईल. कृपेश देखील खूप सस्तात बाद झाला. 2 चेंडू खेळलात. एकही धावा त्याने मात्र बनवले गेलेले नाहीत. षटकातील 4था चेंडू पुन्हा एकदा षटकातील 4था चेंडू असेल. घेऊन गोलंदाज मार्क वरती गोलंदाज प्रणय सज्ज होताना पाहायला मिळेल. समोर असेल योगेश. बॉल स्लॉट मध्ये आलाय. फटका फसला. मिस टायमिंग. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय परंतु चेंडू मात्र पंच काय आहे षटकार. इकडनं मात्र झाला चेंडू आदळला गेला. त्याच्याच कारणास्तव षटकार मात्र घोषित करण्यात आलाय. स्पर्धेचा नियम जर झाला चेंडू मात्र आदळला तर मात्र षटकार हा मात्र कन्वर्ट केला जाईल. ह्याच्यामध्ये आपण दक्षता घ्यायची आहे. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. अप्रतिम फटका देखील पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक फॉर्मलिंग होताना सिंगलला डबल मध्ये कशा रीतीने कन्वर्ट करायचं हे थोडी देखील फलंदाजांना माहिती आहे. इकडनं आता 2च्या मदतीने धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतील. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम चेंडू 4थ्या षटकातील काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली होती. ते 3 चेंडू मागे परंतु या 2 चेंडूवरती हावी ठरतोय फलंदाज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ओव्हरपिच चेंडू होता परंतु मोठा फटका खेळू शकणार नाहीये. निर्धाव चेंडू. अशा रीतीने 4 षटकाचा खेळ समाप्त होताना पाहायला मिळतो. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात. 29 धावा फलकावरती पाहायला मिळतात. चार षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 विकेट डाऊन. 2 खेळ मात्र मैदानाच्या बाहेर. राकेश आणि कृपेश हे 2 खेळ मात्र मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. एका साईडला करण तर दुसऱ्या साईडला योगेश. इकडनं मात्र पार्टनरशिप बीट करावी लागेल. विसावा फाउंडेशन संघाला इकडनं मात्र पार्टनरशिपची गरज असेल. इकडनं मात्र 2 षटकामागे जास्तीत जास्त धावा बनवल्या जातील का हे देखील पाहणं योग्य असेल. हॅलो छी 5व्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाज मार्क वरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. शुभम पाहायला मिळतोय 5व्या षटकाकरिता. समोर असेल करण. शुभम मिश्रा पाहायला मिळतोय 5व्या षटकाकरिता. इकडं मात्र मिश्रण केलं जाईल का गोलंदाजीमध्ये हे देखील पाहणं योग्य असेल. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज शुभम सज्ज होईल. समोर असेल एक दिग्गज पाडर करण. आता मात्र शांत ठेवलं गेलंय. छोटा पॅक बडा धमाका आतापर्यंत पाहायला मिळाला नाहीये या मॅच मध्ये. अप्रतिम फटका खेळलाय. गुडना टेक. फटका फसलाय की चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चेंडू मात्र पडला गेला. 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने धावफलकावरती धाव मात्र पाहायला मिळते. 31 धावा 1 चेंडूच्या समाप्तीनंतर. अशाच रीतीने फलंदाजी करावी लागेल फलंदाजांना. इकडनं मात्र योगेश थोडंसं कान मंत्र देताना करण या फलंदाजाला कशा रीतीने फलंदाजी करायची हे सांगताना पाहायला मिळतील.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इकडं चेंडू मात्र विस्पीड होता पाहायला मिळते आणि आंबोट गोड मैदानाची आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर 4. दोन चेंडू 35 धावा धावफल करते पाहायला मिळतात. आंबटगोड मैदानाची एक खासियत आहे, जर चेंडू मात्र यष्टीला मात्र बीट करून गेला ना की मात्र चेंडू मात्र थांबायचं नाव घेत नाही. आउटफील्ड फास्ट आहे या मैदानाची. चेक. यानंतर होणारी दुसरी सेमीफायनल, एक बाजूला रॉकस्टार आरडी आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल ओम साई चॅलेंजर. दोन्ही टीमचे कॅप्टनला ऑफिशियल कॉल असेल की लवकर इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे टॉस करण्यासाठी. टॉस बॉक्समध्ये धावा झाल्यात 35. जाऊया मॅचकडे. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. इकडे फुलटॉस बॉल, सरा बॅटचा वापर केला, एक धाव मिळेल. काऊ करणारा चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. एकच्या मदतीने धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात 36 धावा. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर शुभम मिश्रा आता मात्र मिश्रण करेल का या चेंडू मागे हे देखील पाहणं योग्य असेल. 3 चेंडू मागे 7 धावा त्याने मात्र खर्च केल्यात. वन्स अगेन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. चला थोडंसं स्पीड बसू द्या. जप्पा 11 संघाच्या माध्यमातून थोडंसं स्पीड बसू द्या प्लीज. इकडनं मात्र मिश्रण केलंय परंतु त्या चेंडूला पाहिलं, निहाळलं, त्यानंतर चेंडूला सरळ फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. योगेश घरत ब्रँडचा ब्रँडेड षटकार 6. 42 धावा धावफल करते पाहायला मिळतात. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 42 स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. काय कमालीची फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते योगेश घरत आणि करणच्या माध्यमातून. योगेश 4 चेंडू 14 धावांवरती खेळतोय, करण 12 चेंडू 13 धावांवरती खेळतोय. इकडनं मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून मिश्रण केलं जाईल काय 2 चेंडू मागे. शुभम पुणे एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळेल षटकातील 5वा चेंडू घेऊन. समोर असेल योगेश, योगेशच्या पाठमधून एक षटकार आलाय. इकडनं मात्र डिस्कस करताना दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून. योगेश गरज स्ट्राईक वरती पाहायला मिळतो, नॉन स्ट्राईक एंडवरती करण, गोलंदाज मार्क वरती शुभम मिश्रा. मिश्रण केलं जाईल का या चेंडूवरती. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. कम्मालीची गोलंदाजी आता म्हणायला हरकत नाही आहे. काही अप्रतिम चेंडू हाताळले गेल्या, एक धाव मिळेल. एकच्या माध्यमातून धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. 43 अंकांवरती पाहायला मिळते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. काय कम्मालीचं चेंडू पाहायला मिळालं, निर्धाव समाशवी एक धाव मिळाली. त्या चेंडूवरती 43 धावा धावफलक पाहायला मिळतात. लास्ट टू गो अंतिम चेंडू 5व्या षटकातील पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती शुभम सज्ज होईल. समोर असेल करण. करण कशा रीतीने फलंदाजी करेल. ह्या मॅचमध्ये खूप वेळ शांत ठेवलं गेलं, त्याच्या बॅटमध्ये एकच चौकार आला आतापर्यंत. सरा बॅटचा वापर केलाय, डाऊन डी ग्राउंड. चेंडूला पात्र पाठवलं सरळ सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय पास्तड सालवड प्रीमियर लीगचा देखणा आणि दर्जेदार 6. या 6च्या मध्ये आता धावफलकावरती धाव मात्र पाहायला मिळतात. 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. थोडंसं मागडे षटक हाताळता पाहायला मिळतात शुभमच्या माध्यमातून. 2 षटक हाताळले गेले शुभमच्या माध्यमातून. 27 धावा खर्च केला, एका विकेटला मात्र प्राप्त करता आलेलं नाहीये. पाहूया डेट ओव्हर स्पेशली हा नंबरचं षटक कुठला गोलंदाज असेल. बॉलिंग मार्क वरती हे देखील पाहणं योग्य असेल. चला टीम मीटिंग कमी करा. जप्पा 11 संघाच्या माध्यमातून
इकडं मात्र 5व्या षटकाकरिता मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाताना कृपेश माध्यमातनं चला क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचं प्लीज. पंच देखील सांगतील तुम्हाला थोडंसं स्पीड बसू द्या. ह्याच्यानंतर आपल्याला 2 सामने अजून खेळवायचे आहेत. फायनलचा सामना देखील आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. ग्रँड फिनाले पास्तड सालवर्ड प्रीमियर लीग 2025 सेमीफायनल 1 पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पहिली इनिंगच्या डावाला झाली सुरुवात. 49 धावा धावफलक पाहायला मिळत आहेत. विसावा फाउंडेशन संघाच्या माध्यमातून नावासारखी कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून योगेश गरज स्ट्राईकवरती पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडवरती करणच्या बॅटमधनं मागच्या बॉलवरती काही अप्रतिम दर्जेदार फटका पाहायला मिळाला होता. 49 धावा फलकावरती अंतिम षटकाला होतोय सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. आदर्श पाहायला मिळेल. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी अंतिम आणि महत्वपूर्ण षटक डेट ओव्हर स्पेशली पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वेगानं बॉल टाकलाय आणि इकडनं मात्र आंबोडगड मैदानाची हीच खासियत आहे. बॉल एकदा यष्टीरक्षकाला बीट केल्यानंतर चेंडू मात्र थांबणार नाही आहे. चेंडू मात्र आउट ऑफ दी पार. योगेशच्या पॅटमधनं चौकार. 2 क्षेत्ररक्षकांना अगदी हलू देखील दिला नाही चेंडूने. चेंडू एवढा वेगाने बॉल गेला. बंदुकीतने निघाली गोडी आणि बॉलने घेतली सीमारेषेची ओलांडली. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 53 धावा धावफलक पाहायला मिळतात. 53 धावफलक पाहायला मिळतात. 53 धावा धावफलकावरती चांगल्या रीतीने सुरुवात. आदर्श गराच्या पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला गेला फलंदाजाच्या माध्यमातून. इकडनं पुणे एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मिळेल. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न दिसतोय. परंतु अंतिम क्षणाला थांबवलं गेलं. गुड थ्रो पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक तन्मय राऊतच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षक आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. चोपन्न धावा धावफलक पाहायला मिळतात 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. चार चेंडूचा खेळ उर्वरित 4 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न असेल. करंट स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती आदर्श घरात पुन्हा एकदा वन्स अगेन बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकामध्ये थोडंसं स्पीडअप असू द्या. आपण माझा प्रत्येक चेंडूवरती टीम मीटिंग घेऊ नका. इकडनं मात्र मी हाय डेफिनेटली हिट. इकडनं मात्र ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और चौके का जवाब विकेट से. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. चला बोथ ऑफ टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण येऊन राहा टॉस बॉक्सकडे. एक बाजूला रॉकस्टार आरडी आणि दुसऱ्या बाजूला ओम साई चॅलेंजर. नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल इनिंग ब्रेकमध्ये. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 54 धावा धावफलक पाहायला मिळतात. कारण आता मात्र बाद होताना 14 चेंडू खेळला आणि 19 धावाची तुफानी फलंदाजी करून मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. अक्षयने मात्र षटकार मारले काय. अनु गावडा यांकडनं मात्र 200 रुपयाचा कॅश प्राईज प्रत्येक षटकाराकरिता दिलं जाईल. बघा कोणी जेवायचं बाकी असेल तर जेवून घ्या. जेवण रेडी आहे. मला वाटते हे 2 टीम जे आहेत ते बाकी आहेत ते मात्र नक्की मॅच झाल्यावर जेवतील. परंतु बाकी कोणी जेवायचं बाकी असेल जेवून घ्या. अक्षय घरातवर इकडे मात्र आपण बघू शकता आता पारितोषिक लावलेलं आहे षटकारासाठी 200 रुपये कॅश प्राईज अभिजित गौडाकडून. काही कमालीची गोलंदाजी आदर्श माध्यमातून पाहायला मिळते. पहिला चेंडू चौकार, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर विकेट. 54 धावा धावफलक पाहायला मिळतात. 3 विकेट गमावल्या गेल्यात. नवीन खेळ अक्षय पाहायला मिळतोय. पण पाहू शकाल स्ट्राईक एंडवरचा देखील फलंदाज, नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज देखील घरात पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्कवर देखील आदर्श घरत हा पाहायला मिळतोय. आता मात्र घरत विरुद्ध घरतची लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बेस्ट विरुद्ध बेस्टची लढाई आहे मैदानाच्या आतमध्ये.
इकडनं मात्र जास्तीत जास्त धावा बनवल्या जातील का 3 चेंडू मागे षटकातील पुन्हा पुढील बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालाय आणि चेंडू मध्ये चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर या बॉल वरती धावा मिळतील अर्धा डझन 6 अगदी बघायला गेलं पारितोषिक अनाउन्समेंट झाली आणि 200 रुपये इकडे खिशातून काढावे लागतील. अभिजित गौडाने हात दाखवलेला आहे. 2-0-0चा हा फटका टीमसाठी देखील लाभदायक आणि स्वतःसाठी देखील लाभदायक. षटकार 6 धावा. 200 रुपयाचा कॅश प्राइज जमा झाला अकाउंट मध्ये. अजूनही 2 चेंडूचा खेळ उरत पाहायला मिळेल. 2 चेंडू मागे जर 2 चेंडू मागे 2 चौकार आले ना तर मात्र 3 चेंडू मागे 3 षटकार होऊ शकतात. पुणे एकदा फटका फसला मिस टायमिंग परंतु क्षेत्ररक्षक कुठलाही तैनात नाही पुढे सरसावतोय. एक धाव मिळेल सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न बघता बघता 2 धाव पूर्ण तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय आणि इकडनं मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात माघारी परत विकेटचा पतंग खेळाडू बाद. स्कोरबोर्ड आहे 62. अंतिम आणि शेवटचा चेंडू पाहायला मिळेल 62 धावा फलकावरती 62. डीजे मास्टर जिथे कुठे असेल त्यांनी कृपया करून या सेमीफायनल ऑन आहे. डीजे मास्टर डीजे वाजला पाहिजे सेमीफायनलला. कृपया करून जिथे कुठे असेल त्यांनी या. लास्ट टू गो अंतिम चेंडू पाहायला मिळेल पहिल्या इनिंगच्या डावातील. पाहूया नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. मनीष नवीन खेळाडू पाहायला मिळतो नॉन स्ट्राईक एंड वरती. स्ट्राईक एंड वरती योगेश पाहायला मिळेल. योगेश काय करेल अंतिम चेंडू वरती काय घडेल काय बिघडेल अंतिम चेंडू पाहायला मिळतोय. सरा बॅटचा वापर केला डाऊन डी ग्राउंड एकच धाव मिळेल. इकडनं मात्र फॉर्मलिंग होताना क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल. या 2च्या माध्यमातून धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात 64 धावा आणि 65 धावाचं टार्गेट मात्र सेट करण्यात आलं आहे. मॅचला होईल सुरुवात तोपर्यंत धावूया टॉसच्या बॉक्सच्या दिशेने तिकडे मात्र जुळल्या जातील. व्हॉइस ऑफ पास्तळ एक पास्तळचा दुलंद आवाज या आवाजाने मंत्रमुक्त केला या स्पर्धेमध्ये. प्रीतमजी गरज सर. धन्यवाद कौशिकर. जाऊया आपण टॉसच्या प्रक्रियेकडे. ही प्रक्रिया देखील होणं गरजेचं आहे. आपण बघू शकतात पहिली टेस्ट मॅच ऑस्ट्रेलिया वर्सेस इंग्लंड ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला. पहिली ODI मॅच ती देखील टॉस ऑस्ट्रेलियाने जिंकली आणि पहिली इंटरनॅशनल T20 मॅच ती देखील टॉस ऑस्ट्रेलियाने जिंकला. असं काही मात्र आपण बघू शकतात इतिहास आहे टॉसचा. टॉससाठी मी विनंती करेल मान्यवरांना दुबे साहब से विनती है कि आप आइए. आपके शुभ हाथों से टॉस किया जाएगा नेक्स्ट मैच का. दुबे साहब आइए. एक बाजूला आपल्याला पाहायला मिळतं अभिषेक पाटील आणि दुसऱ्या बाजूला मयुरेश पाटील. पुन्हा एकदा पाटलांची जोडी. या स्पर्धेमध्ये पाटील टॉस पाडण्यासाठी भरपूर आलेले आहेत आणि दुबे साहेब एक मिनिट फोटो काढायला पाठवणार ऋतिक आहे ना. टॉस किया जाएगा. यस सर. हेड इज अ कॉल. हेड. टॉस जिंकलाय रॉकस्टार टीम ने. दुबे साहब से विनती आप अतिथि कक्ष में विराजमान हो जाइए. धन्यवाद. टॉस जिंकलाय काय असेल निर्णय. क्षेत्ररक्षण. फिल्डिंग घेतलेली आहे. दुपारचं सत्र आहे. वारा सुरू झालाय आणि किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल. नक्कीच 50 ते 60 धावांच्या मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. समोरच्या संघाची गोलंदाजी खूप धारदार आहे त्याच्यामुळे कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. यस बघायला गेलं तर प्रशांत हडळ यांच्याबद्दल काय म्हणाल. या स्पर्धेमध्ये जी गोलंदाजीने त्याने हाताळलंय मी म्हणेल की ओम साईसाठी अगदी कारगर साबित झालाय. हो त्याला पहिल्या सामन्यापासून एकदम चांगली लय भेटली आहे त्याच्यामुळे तो
एकदम सुरेख गोलंदाजी करत आहे. प्रत्येक सामन्यात त्याने चांगली गोलंदाजी करून ओमसाई संघाला जिंकून दिलेला आहे. बेस्ट लक असेल तुमच्या टीमसाठी. जाऊया आपण ओमसाई चॅलेंजर संघाच्या कॅप्टनकडे. अभिषेक, टॉस गमावला, बॅटिंग करावी लागेल. या अगोदर तुमची फिल्डिंग होती, आता बॅटिंग आहे. किती धावा तुमच्या गोलंदाजीच्या नुसार सुरक्षित असते? बघायला गेलं तर समोरचा संघ बॅटिंगच्या मानाने खूप चांगला आहे. तरी 70+ धावा करण्याचा प्रयत्न असेल. त्या धावा केल्या तर आम्हाला थोडे आमची गोलंदाजी चांगली आहे, त्यामुळे आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेमध्ये बघायला गेलं तर ॲक्च्युली क्रिकेट सांगितलं म्हणजे सांघिक खेळ असतो, परंतु कॅप्टनची जी जिम्मेदारी असते ती थोडी मोठी असते. बऱ्याचशा कॅप्टनने खूप चांगला खेळ केलेला आहे, बऱ्याचशा कॅप्टनने मात्र आपला 100% दिला आहे. साजन थोडा कमी दिसतो, यस, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नाही, त्याच्याप्रमाणे तो खेळ करत आहे. आता नेक्स्ट मॅचला त्याचा परफॉर्मन्स दाखवेलच तो, तुम्ही बघतीलच सध्या. आता येस, बघायला गेलं तर आमच्या विरुद्धच खेळणार आहे. नक्कीच त्याची बॅट इथे चालली पाहिजे. तुमच्यासाठी चांगले संकेत आहेत. बेस्ट ऑफ लक असेल. आणि टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की इथे मात्र टॉस जिंकलाय RD रॉकस्टार टीमने. फिल्डिंग निवडलेली आहे. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे ओमसाई चॅलेंजरला. बघा, या अगोदर आपण ऐकत होता कौशिकला, दांडीचं गोड आवाज, युवा कॉमेंटेटर आहे. आणि जसजसं तो पुढे जाईल तसतसं त्याला काही ना काही शिकायला भेटेल. आम्ही देखील अंडरम बॉक्स क्रिकेटपासून म्हणजेच सुरुवात होताना ओव्हरममधूनच झाली, परंतु जास्त करून अंडरम बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धा केल्या. त्यानंतर हळूहळू ओव्हरमकडे आम्ही आलो. सुरुवातीच्या काळाला सांगितलं म्हणजे जर आंबटगोड मैदानावर फायर क्रिकेट क्लब आयोजित फायर चषक आपल्याला पाहायला मिळायचं. तेव्हा जवळजवळ इकडे 80 ते 90, कधीकधी 100 टीम देखील खेळायच्या. आणि मी मामाकडे राहायला यायचो आणि तेव्हा हळूहळू माईक माझ्या हातामध्ये आला आणि आमचे मामा म्हणजेच अविनाश, जॉन्टी नावाने जास्त फेमस, टॉनी नावाने फेमस, आणि त्यांच्याबरोबर यायचो आणि माईक माझ्या हातामध्ये यायला लागला. हळूहळू कॉमेंट्री करायला लागलो. आणि आज जे काही आहे ते फायर क्रिकेट क्लबमुळेच आहे की मी कॉमेंट्रीसाठी, समालोचनासाठी इतर कुठे बोलवला जातो, आमंत्रित केला जातो. त्याकरता फायर क्रिकेट क्लबचं देखील खूप खूप धन्यवाद. आणि पास्थळ सालवड प्रीमियर लीग 2025 आपण बघू शकतात की आंबटगोड मैदान हे सुप्रसिद्ध मैदान आहे. आणि खऱ्या अर्थाने कालच आपण बघू शकतो इंटरव्ह्यूमध्ये प्रणय गरतने देखील सांगितलं की या मैदानावर खूप क्रिकेट खेळ आहे, मी खूपदा स्पर्धा जिंकला आहे, परंतु आजचं जे दृश्य आहे ना मैदानाचं ते अलग आहे. आणि हे हिरवगार मैदान बघून अगदी त्यांना देखील आनंद झाला की मैदान चांगलं मेंटेन ठेवलेलं आहे. आणि त्याकरता मी पूर्णपणे श्रेय देईल अंकुश राऊत म्हणजेच बाळ्या आणि त्याचबरोबर निरंजन घरत. हे सकाळी 7-6:30 वाजता या मैदानावर येतात आणि स्प्रिंकलर चालू करतात. खेळपट्टी जी सजवलं आहे त्याच्यामागे मोठं श्रेय आहे प्रियेश पाटीलचं. आणि बघू शकतात, बघा प्रियेश पाटील याचा देखील एक गोलंदाजीमध्ये इतिहास खराब चांगला आहे, ज्याने एका बॉलामध्ये 15 देखील दिलेल्या आहेत. आणि या स्पर्धेमध्ये त्याने कमालीची गोलंदाजी देखील केलेली आहे. बघा, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये इतिहास विसरून कामगिरी करायची असते. आपण खराबच करणार असं नाही, कधीकधी मात्र चांगलं काम होते. आणि बॅट्समन बॅट घेऊन जेव्हा मैदानाच्या आतमध्ये जातो तो मात्र गोलंदाजावर हावी होण्यासाठीच जातो. काही चुका घडतात, कित्येक मोठमोठे खेळाडू आहेत त्यांच्याकडून चुका घडलेल्या आहेत. जाऊया मॅचकडे. इथे मात्र आपण बघू शकतो योगेशच्या हातामध्ये चेंडू आहे, टार्गेट 65चं आहे. आणि इथे ओपनिंग जोडी जर बघायला गेलं तर सूरज तरे आणि त्याच्या जोडीला लाविन्य. आतापर्यंत जप्पा 11 एकदम व्यवस्थित आणि सुरक्षित मॅच जिंकून पुढे गेलेला आहे. इथे थोडा संघर्ष तर करावा लागेल. इथे आता मात्र खऱ्या अर्थाने तुमची टॅलेंट, तुमची कॅपेबिलिटी चेक केली जाईल. गोलंदाज तयार, राईट ओव्हर द विकेट सॉरी राऊंड द विकेटचा फटका. यावेळेस खूप चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करण हे तो मुमकिन है. अगदी मात्र आपण बघू शकतात पहिला चेंडू ओव्हर पिच चांगल्या रीतीने फटका सजवला होता. खास करून बघायला गेलं तर जप्पा 11 कडून राहुल बसला होता ऑप्शनला आणि त्याने सूरज तरेसाठी हात वर केला. आणि सूरज तरेने त्यांना नाराज केलं नाही आहे. या स्पर्धेमध्ये खूप चांगली बॅटिंग केलेली आहे.
पहिला चेंडू 2ने सुरुवात. तयार. ऑन साइडला फटका स्विंग केलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला चेंडू ट्रॅव्हल होत आहे. एक पूर्ण केली सटकेने आणि एकच मिळणार. अगदी स्पर्धेमध्ये 12 संघ आपल्याला पाहायला मिळाले. त्या 12 संघामधून 8 संघ आपण बघू शकता स्पर्धेच्या बाहेर गेलेले आहेत. परंतु आत्ता मात्र जे 4 संघ आहेत त्यामध्ये सेमीफायनल आणि 2 संघामध्ये मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे हे जे 4 टीम आहेत ते 4 टीम इथून काही ना काही घेऊन जातील. यामध्ये हरणारा संघ 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळेल आणि जिंकणारा संघ फायनल खेळेल. आणि त्यानंतर पुढची मॅच रॉकस्टार आर.डी. ग्रुप आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल ओम साई चॅलेंजर. 3 ग्रुप आपण बघू शकता जे गावातले आहेत ते आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच ती देखील एक मोठी मॅच. कडाक्याचं ऊन पडलेलं आहे आणि कडाक्याच्या उन्हामध्ये इथे मात्र आता परीक्षा क्षेत्ररक्षणाची आणि गोलंदाजी देखील घेतली जाईल. 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 3 धावा लावण्यासाठी इकडे मात्र क्षेत्ररक्षण सजवलंय योगेशने. सेमीफायनल पहिली अगदी पाहायला मिळते. अगदी चांगली स्पर्धा, देखणी स्पर्धा, सर्वांना आवडली स्पर्धा. अगदी बघायला गेलं तर सर्वांनी कौतुक केलं. आणि प्रणय भाऊने देखील सांगितलं की वेवूर आणि नवली 2 गावाची आम्ही स्पर्धा करू. फटका शॉर्ट बॉलला काय कॅच केला आणि आनंद देखील साजरा केलाय. लाविन्य बॅक टू डगआउट सुयोग कॅच करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एसडीजे बजाव. आपल्याला दिसत नाही. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय तो म्हणजेच शुभम. शुभम आपल्याला पाहायला मिळतो जो नवीन फलंदाज वनडाऊनच्या रूपामध्ये आलेला आहे. खूप मोठी भूमिका असते वनडाऊनची. अगदी दिग्गज खेळाडू आपल्याला वनडाऊनमध्ये पाहायला मिळाले. डाव्या हाताचा विचार केला तर कुमार संगकारा आपल्याला पाहायला मिळाला. श्रीलंका संघाकडून खूप सारा धावा केल्या त्यांनी आणि इकडे 0वर बाद झालाय. यावेळेस फलंदाज नवीन. अगदी मोठा मंच होता लावण्यासाठी देखील आणि इकडे आता खऱ्या अर्थाने त्याची जी बॅटिंग आहे ती दाखवणं गरजेचं होतं. दाखवशाला फटका इकडे चांगला आहे. ओव्हर पिचला शुभम मिश्रा नावाचा ब्रँडेड फटका चौकार. धावा 400च्या स्ट्राईक रेटने खातं खोललंय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 7 अगदी शुभमला चान्स दिलाय या स्पर्धेमध्ये. फुलटा चेंडू आहे. ऑन साइडला फटका आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र चाणक्य चौकार. चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस फुलटा चेंडू होता. 2 धावा पूर्ण केल्या. स्कोरबोर्ड 2ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 9 धावा धावफलकावर. अजूनही मात्र बघायला गेलं तर 65चं टार्गेट आहे म्हणजे 56ची गरज आहे. षटक क्रमांक पहिलं चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 5 शेवटचा चेंडू. मोठा विकेट देखील लावण्याला परतावं लागलंय. 2 डाव्या हाताचे फलंदाज समोर आहेत. चांगला चेंडू तेवढ्याच चांगल्या रीतीने खेळला जातोय. 1 धाव मिळेल. सॉरी डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 स्कोरबोर्डला. डीजे बजाव.
सद्गुरु साईनाथ महाराज की नव्हती कुणाची कदर मी नव्हतं कुणाच नव्हती कुणाची कदर मी नव्हतं कुणाच मला अंत जगात साईला बसवलं मानत बसवलं मानत बसवलं मानत मला अंत जगात बाबांनी बसवलं मानत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 9 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवर कृपेश पाटील. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी तयार. आंबेडगोड मैदान सुप्रसिद्ध मैदान. व्हॉइस ऑफ हरीश पांडे यांनी देखील इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, कॉमेंट्री करताना बोललं की PDTPLच्या ऑप्शनला गेलो होतो, येताना मात्र एक मैदान लागलं ज्या मैदानाचं नाव होतं आंबेडगोड. आता हे नाव कसं पडलं मात्र त्यांनी तेव्हा सांगितलं की मला माहिती नाही, परंतु हे नाव पडायचं कारण देखील या इकडे मात्र 2 आंब्याची झाडं होती ज्याच्या चवीचा जर विचार केला थोडी आंबट थोडी गोड अशी, मात्र त्यामुळे आंबेडगोड या मैदानाला नाव पडण्यात आलेलं आहे. यावेळेस ऑनसाईडला फटका आहे. कृपेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अगदी पहिली सेमीफायनलला विसावा फाउंडेशन फिल्डिंग करताना पाहायला मिळते. आता बॅटिंग केलेली आहे, 64 बनवलेले आहेत. योगेशची काय खेळी पाहायला मिळाली, सुपर खेळी सेमीफायनलमध्ये. अगदी आपण बघू शकता दिवेश देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॅक दिलेला आहे. त्यांचे सुपुत्र अजय घरतचे सुपुत्र दिवेश घरत. प्रियेश पाटील आहे. करण सिंग स्विच हिट केला आहे परंतु फटका खेळाचा कुठे होता आणि गेला कुठे. यावेळेस लॉंग ऑन रिझनला अगदी करण सिंग क्या बात आहे, कमिटमेंट सुपर्ब आहे आणि 2 धावा ॲड होतील स्कोरबोर्डला. स्कोरबोर्ड 2ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड यावेळेस आपण बघू शकतात 1-2 12 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 12 स्कोर कार्डवर चेंडूचा विचार केला, चेंडू 2 झालेले आहेत आणि यावेळेस आपण बघू शकतात अने डिजिटलच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट बॉल मारण्याचा प्रयत्न, चक्कवलाय, फिरवलाय, स्विंग अँड मिस, फलंदाज यावेळेस बीट होतोय. डॉट बॉल. अगदी 65चं टार्गेट आहे. बघा या अगोदरचा विचार केला तर टार्गेट जे आहेत ना ते 60च्या प्लस गेल्यावर थोडं अवघड दिसतंय, चेसेबल होत नाही आहे. आणि आजच्या दिवसामध्ये पहिली मॅच बॅटिंग टीम जिंकली, त्यानंतर चेसिंग करणारी टीम जिंकली. आता दुसरी मॅच तिसरी मॅच जर बघायला गेलं तर पुन्हा एकदा बॅटिंग करणारी टीम थोडा वर्चस्व आहे. दुसरा विकेट येत असताना शुभम मिश्रा बॅक टू डगआउट. साई तुझे मी दर्शन घ्यायला पायी चालत शिर्डीला येईन. फलंदाज प्रणय घरत मैदानाच्या आतमध्ये जातोय. षटक क्रमांक दुसरा 4 चेंडू फेकून झाले तर 12 धावेवर 2 गडी बाद. जप्पा इलेव्हन आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करताना. अगदी विसावा फाउंडेशन परेशजी राऊत यांचा संघ आपल्याला पाहायला मिळते. एक बाजूला यतीनजी मोरे म्हणजे जप्पा भाऊ, दोघेही आमच्या मुख्य व्यासपीठावरून आनंद घेत आहेत मॅचचा. ही बाजी मारणार जड आहे फिल्डिंग टीमचं सध्या तरी, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. झुकून द्यावं लागेल स्वतःला सिद्ध करावं लागेल. कृपेश याप्रमाणे सिद्ध करतोय.
बँग ऑन टार्गेट यॉर्कर होल्ड. कॉमेंटेटरचा पाठीचा कणा म्हणजेच गुणलेखा. आणि काय सांगतो ते आता मला कळते, कारण की गुणलेखाकडे लगेच सांगितलं की बॅटिंग करताना कृपेश पाटीलला प्रणयने शून्यावर बाद दिलं आणि आता त्याचा पलटवार गोलंदाज कृपेश आणि फलंदाज प्रणय यांना देखील शून्यावर बाद केलेला आहे. पुष्पाचा डायलॉग आठवला, ये दिना तुम्ही ललकार अब मेरे तरफ से भी एक ललकार ले, आणि ही ललकार घेतली कृपेश पाटीलने. त्यावेळेस वसूल केलेला या मॅचमध्ये. अगदी जो गोलंदाज हवी करतो ना, कधी कधी त्या फलंदाजाला वाट बघावी लागते पुढच्या स्पर्धेची. परंतु याच मॅचमध्ये तिचा पराभव केलेला आहे कृपेशने. नवीन फलंदाज आदर्श. शॉर्ट बॉल इकडे काय, दोघे पोहोचू शकले नाही. डायरेक्ट हिट मध्ये गडबड देखील झालेली आहे. ओव्हर थ्रो आणि काय करते नाही, बॅटला लागून गेले त्यामुळे मात्र पत्तानी नुसार दिलेला आहे. एकच मिळणार. अगदी दोघांनी प्रयत्न केला होता. सुयोग देखील कृपेश देखील पोहोचू शकला नाही. हा बघा फटका खराब होता शॉर्टपिच चेंडूवर, आणि इथे कृपेश देखील आणि दोघेही पोहोचू शकले नाही. आणि एक धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा, 3 गडी बाद. येणारी चेंडू असतील 24 आणि धावा बनवायच्या 52. चला स्पीडअप ते बघ खेळायला. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. व्हॉलेंटियर पाणी घेऊन जा. इथे मात्र एक द्रुत बंदी.
की 24 चेंडू आणि 52 धावा बनवायच्या आहेत. इथून जिंकणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल, चेंडू जाऊ दिला, पंचाच्या हात खुलताना वाईटचा इशारा. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड यावेळेस 14-14. आदर्श यावेळेस स्ट्राईकवर आहे. इथे मात्र आता खऱ्या अर्थाने गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. दोन्ही फलंदाजाला थोडी पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. इकडे मोठा विकेट परतावा लागेल. आदर्श गरत बिग विकेट ग्रुप यावेळेस काय कमालीची गोलंदाजी योगेश कडून पाहायला मिळते. अगदी सेलिब्रेशन बघा, जणू काही मॅच खिशात घेतलेली आहे हा मोठा विकेट येत असताना. त्यामुळे म्हटलं जातं की संघर्ष देखील झाला पाहिजे क्रिकेटच्या खेळामध्ये. आपण जेव्हा 2 मॅच सोप्या जिंकतात ना, त्याच्यानंतर संघर्ष आपल्याला माहिती नसतो. आणि जप्पा 11 बरोबर हेच झालं की चांगल्या 2 मॅच वन साईड विन केला, संघर्ष बघितला नाही. आणि आता थोडं चॅलेंजिंग जेव्हा टार्गेट आलं तेव्हा त्यांचे फलंदाज कुठे ना कुठे फसतायत, आऊट होत आहेत, हे पाहायला मिळत आहेत. यालाच म्हणतात मोठा क्रिकेट हा मोठ्या मॅचमध्ये खेळावाच लागतो. जसा युवराज सिंग, ज्याला म्हणायचं की बडे मंच का बडा खिलाडी आहे, आणि त्याने देखील सांगितलं आहे जब तक बल्ला चल रहा है तब तक थाट आहे. रिवाल्टेलची ॲड त्यामध्ये त्याने नक्कीच सांगितलं. आणि इथे देखील मात्र जोपर्यंत आपण चांगलं काम करतो तोपर्यंत आपल्याला संघ विचारतो. जेव्हा आपण नवीन असतो, सिनियर झाल्यानंतर मात्र आपला स्थान अलग होऊन जातो संघामध्ये. नवीन फलंदाज शुभम गुराव मैदानाच्या आतमध्ये येतोय. 14 ओव्हर 3 गडी बाद. मोठ्या मोठ्या खेळाडूच्या आयुष्यामध्ये देखील खराब पॅच येतो. सर्व दिवस सारखे नसतात. येस, आपण बघू शकतात की उस्मान पटेल, रायगडचा टायगर, याने देखील सांगितलं इंटरव्ह्यूमध्ये की मॅन ऑफ द मॅच घेताना की खराब फॉर्ममधून चालला होता. 3-4 वर्ष झाली बॅट लागत होती, परंतु आता बरं वाटते की बॅटिंग होत आहे. आणि कृपेश पाटील, दिव्येश, राहुल, मंथन, अगदी बॅलन्सिंग टीम आपल्याला पाहायला मिळते. अक्षय, त्याने देखील एक षटकार खेचला. नेक्स्ट मॅच रॉकस्टार RD ग्रुप आणि त्यांच्या विरुद्ध ओम साई चॅलेंजर, म्हणजे ओम साई ग्रुप सेमीफायनल 2. टॉस जिंकलाय रॉकस्टार RD संघाने. क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. बघूया नेक्स्ट मॅच कशी होईल, कारण की समोरची गोलंदाजी अगदी धारदार आहे. खास करून ओमसाई चॅलेंजर या स्पर्धेमध्ये आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मॅचेस जिंकलेले आहेत. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच सूरज तरे. चला स्पीडअप ठेवा. योगेश तयार, राऊंड द विकेटचा मारा. काही गोलंदाजी 11 वर 2 विकेट घेतलेले आहेत. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. पुन्हा एकदा खोलवर चेंडू, यॉर्कर चेंडू, अगदी मात्र आपण बघू शकतात. करण चेंडू अडवणार, परत करणार, 1 धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 16 धावा धावपलकावर. स्ट्राईकला शुभम, टॉप ऑर्डरला अगदी मात्र धराशायी केलं. सुरुवातीला लाविण्य, त्यानंतर शुभम, त्यानंतर आपण बघू शकतात की प्रणय आणि त्यानंतर आदर्श. 4 विकेट गेलेले आहेत. गुड बॉल, ऑफ साईडला ड्राईव्ह केलेला आहे. 1 धाव असेल. राकेश आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. राकेशने देखील या स्पर्धेमध्ये प्रभावी केलेला आहे. गोलंदाजी फलंदाजी दोन्ही बाजूने. विसावा फाउंडेशनसाठी अगदी खूप चांगली कामगिरी सर्वांनी केलेली आहे.
त्यामुळे क्रिकेटचा खेळ हा सांघिक खेळ सांगितला जातो. कोणी एकामुळे जिंकत नाही. टीमवर्क असणं गरजेचं आहे. प्रत्येक खेळाडूला योगदान देणं गरजेचं आहे आणि प्रत्येक खेळाडू योगदान देत आहे. चला स्पीडअप ठेवा. स्ट्राईक चेंज झाल्यानंतर भरपूर वेळ घेतला जातो. सतरावर 4 गडी बाद. चांगली गोलंदाजी, गुड गोलंदाजी. लास्ट बॉल आहे तिसऱ्या षटकामधला. 17 धावा, 4 गडी बाद पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाला शेवटचा चेंडू. 17वर 4 गडी बाद. अगदी फसलेली मॅच आहे. 19 मध्ये 48ची गरज. आता खऱ्या अर्थाने पुढच्या मॅचमध्ये जो ग्रुप आपण बघू शकतात, कॅमेरा देखील त्यांच्यावर जाऊ द्या. त्या ग्रुपवर तो म्हणजेच रॉकस्टार आणि RD आपण बघू शकतात की जल्लोष होणार आहे. या ग्रुपचा जल्लोष आपल्याला पुढच्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. कॅमेरा अजून आलेला नाही. कॅमेरा आल्यावर आम्ही सांगू. कॅमेरामॅन तुमच्या मागेच आहेत बसलेले, तिकडे कॅमेरा नक्की येऊ द्या. एकदा मात्र त्यांच्यावर देखील कॅमेरा जाऊ द्या. आपण बघू शकता याच मैदानावर रॉकस्टार फटाका मार्ट आपल्याला पाहायला मिळतोय आणि दिवा कंदील RD ग्रुपचे देखील पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन यस तुमच्या खालीच बसलेले आहेत अगदी रॉकस्टार RD. सत्तेचाळीस पाहिजेत 18 चेंडूमध्ये. अगदी मात्र बघायला गेलं तर दोन्ही ग्रुप तयार असतील पुढच्या मॅचसाठी, जल्लोषसाठी. सब कुछ सेट है, बस मॅच लगने की देरी है. अठरा चेंडू आणि यावेळेस पायावर चेंडू लागतोय. अगदी बॅट्समनच्या बॅटीला चेंडू लागतच नाही आहे. असं काही होत आहे मैदानाच्या आतमध्ये. बघा जी टीम 2 मॅच अगदी सुपररित्या काल जिंकली. कालचा खेळ मात्र नक्कीच जर बघायला गेलं तर कालचा दिवस वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे. प्रत्येक मॅच नवीन असते, नव्याने सुरुवात करायची असते आणि ही नव्याने सुरुवात तेवढी चांगली झाली नाही. सुरुवातीला शुभम मिश्रावर हल्ला झाला आणि 19 धावा आल्या आणि त्यानंतरचा विचार केला तर पुढचे आपण विचार केले तर 65 चेस करत असताना खूप मागे पडलेत. 17-46 गुड बॉल, यॉर्कर. काय गोलंदाजी होत असताना योगेश आणि कृपेश, एक किपरला जातो, एक गोलंदाजीवर येतो. दुसरा किपरला जातो, दुसरा गोलंदाजीवर येतो. जागा तीच आहे, काम पण तेच आहे. अगदी अचूक होत असताना मैदानाच्या आतमध्ये जे हरलेत त्यांच्यासाठी नक्की म्हणेल असफलता एक चुनौती है, उसका स्वीकार करो. क्या गलत हुआ सोचो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष के मैदान से ना भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागेल. 15-45 प्रत्येक चेंडूवर 3ची सरासरी आलेली आहे. इथून विचार केला तर आता मात्र मोठे हिट करावे लागतील. सूरज असो की शुभम गुराव असो, येणारे फलंदाज असो, किमान लढावं लागेल, दाखवावं लागेल. ते म्हटलं जातं ना, समोरच्याच्या जिंकण्यापेक्षा बाहेर चर्चा आमच्या हरण्याची झाली पाहिजे. फटका चांगला आहे सूरजचा, उंच गेलाय, लांब आहे का? क्षेत्ररक्षकाकडून झालंय चुकी. आउट ऑफ द पार्क. सुयोग पाहायला मिळतोय कॅच ड्रॉप करताना एडीजे.
आईस्क्रीमची गाडी जर बघायला गेलं तर आपण बघू शकता अमूल कंपनीचे आईस्क्रीम आहेत. अगदी या गरमीमध्ये थंडावा देणारे. प्रशांत हडळ आपली टीम आपल्याला बोलवत आहे. इथे या प्रशांत हडळ. नक्कीच खेळाडूला दुखापत झालेली आहेत. सगळे खेळाडू तिथे गेलेले आहेत आणि षटकार वेळेवर आला आहे. गरज होती या षटकाराची. आणि बघायला गेलं तर 14 चेंडू आणि 14 चेंडू हे बघा प्रेक्षक वर्ग देखील स्वतः थांबवू शकले नाही. रोहित करत धावत जात असताना आमचे छोटे बंधू रोहित करत सुएकच्या हातामध्ये चेंडू पडला आणि डायरेक्ट मैदानाच्या बाहेर गेला. षटकार. धावेचा विचार केला. धावा 26-26. ओम साई चॅलेंजर आता तयार आहे. वीस धावा झालेत आणि 26 झालेले आहेत. 39 पाहिजे जिंकण्यासाठी. आणि चेंडू असतील ते म्हणजेच 14 चेंडू 39 धावा. काही षटकार खेचला. इकडे कॅच ड्रॉप झाले आणि चेंडू आउट ऑफ द पार्क 6 धावेसाठी. एक आलाय षटकार. अजून एखादा खेचावा लागेल. 2 बॉल बाकी आहेत. 14 चेंडू आणि 14 चेंडूमध्ये 39 बनवायचे आहेत. चला भरपूर वेळ घेतलेला आहे. टीम फिल्डिंग टीम विसावा फाउंडेशन शेवटचा अंतिम कॉल असेल. 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर फेकायचे आहेत. परंतु इथे जवळजवळ तुम्ही 25 मिनिटं हातात घेतलेले. यावेळेस इंजोर्ड झालं. थोडा वेळ गेला परंतु प्रत्येक ओव्हर मागे इतका वेळ घेऊ नका विनंती असेल. दोन बॉल बाकी आहेत आणि सूरज तरे स्ट्राईकला षटकार आलाय. या स्पर्धेमध्ये सूरजने देखील इम्प्रेस केलंय. खूप चांगली बॅटिंग केलेली आहे सूरजने आणि इथे लढतोय जप्पा 11साठी बेस्ट टीमसाठी. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेला कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक 4 आणि 13 चेंडू आणि 13 चेंडूमध्ये 39 बनवायचे आहेत. आपण बघू शकता आमचे स्पॉन्सर्स त्यांचे बॅनर्स मेगा स्क्रीनवर. लीगचं नाव पास्तर सालवड प्रीमियर लीग 2025. निलेशजी मोरे, मंगेशजी भोईर. शेवटचा चेंडू. शेवटचा बॉल इकडे चकवलाय. बीट केलंय. ऑफ कटर चेंडू. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 26. 12 चेंडू 39 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवर राकेश घरत. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 39 बनवायचे आहेत. शुभम स्ट्राईकला आहे. उजव्या हाताचा फलंदाज. चला स्पीडअप ठेवा. फिल्डिंग अगदी मात्र वेळ घेत आहेत.
तयार गोलंदाज. सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते. जिंकणारी टीम फायनलमध्ये जाईल. अगदी बघायला गेलं तर 12-39 4 गडी बाद झाले 26 धावेवर. शॉर्ट बॉलला पुलचा फटका खेळलाय. यावेळेस गॅपमध्ये चेंडू आहे. वन बाउन्स सीमारेषा पार. चौकार हे करावं लागेल. बाळासाहेबांचं ब्रीदवाक्य रडायचं नाही तर लढायचं. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ती कामं करावे लागतील. शॉर्ट बॉलला इकडे पाठवलंय 4 धावेसाठी. स्कोरबोर्ड मात्र 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 30-35 पाहिजेत. 11 म्हणजे 11 चेंडू 35 धावा. ऑन साईडला चांगला फटका. गॅप शोधला. आता पूर्णपणे प्रोटेक्शन ऑन साईडला यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. पुण्यात तयार. शुभम तयार. राकेश तयार. नेक्स्ट मॅच RD ग्रुप, रॉकस्टार ग्रुप, ऑनर. कट करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल येईल का? यस, डॉट बॉल येतोय. 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये 35 बनवायचे आहेत. बघा या मॅचमध्ये विकेट जे गेलेत ना त्यामुळे मात्र ही मॅच थोडी झुपलेली आहे. बघायला गेलं तर विसावा फाउंडेशनकडे सुरुवातीच्या फलंदाजाने नाराज केला. लावण्य त्यामध्ये, प्रणय त्यामध्ये आणि आदर्श या 3 फलंदाजावर खूप मोठी जबाबदारी होती. आणि या मॅचमध्ये धावा देखील बनवणं गरजेचं होतं आणि या मॅचमध्येच ते फेल गेले असं म्हणायला हरकत नाही. गुड बॉल, प्रॉपर ब्लॉक, यॉर्कर, विकेट. SDJ
मी मात्र इथेच थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका, ऐकत राहा, बघत राहा PSPL पासा सालवड प्रीमियर लीग. चला घाई करा, थोडं 1 ओव्हर 30 धावांची गरज आहे. ड्रिंक्स ब्रेक घेतला तो कडाक्याचं ऊन आहे आणि उन्हामध्ये तहान लागणं आपण बघू शकता, तो स्वाभाविक आहे. आणि इथे 6:30 मोठ्या धावा आहेत गोलंदाजाकडे. नो टेन्शन, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येणार, यात वाद नाही. कुठे ना कुठे विकेट पडले, तिकडे कुठे ना कुठे मॅच गेली. विकेट खूप मोठं फॅक्टर असते कोणत्याही मॅचमध्ये. अगदी त्यामुळेच का होईना इथे 35वर 5 गडी बाद दिसत आहेत. पुढची लढत देखील खूप मोठी आहे. दोन्ही चांगल्या टीम आहेत. ओमसाई चॅलेंजर आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल ती म्हणजेच रॉकस्टार RD ग्रुप. टॉस जिंकलाय रॉकस्टार RD ग्रुपने आणि फिल्डिंग निवडलेली आहे. यस, बघायला गेलं तो ओमसाई संघ 3मधून 3 जिंकलेला आहे आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. RD 4मधून 3 जिंकलेला आहे रॉकस्टार RD. बघूया पुढची मॅच कोण जिंकणार. पहिलाच बॉल, फटका चांगला आहे, 4 मिळतील. 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 26 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. स्कोरबोर्ड 39. पाच चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 26 धावा मॅच जिंकण्यासाठी प्रियेश पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये हाताळले. अगदी 5 चेंडू आणि 26 धावेची गरज आहे. स्ट्राईकला फलंदाज सूरज. अगदी चांगली बॅटिंग केली सूरजने या स्पर्धेमध्ये, कोणी साथ दिली नाही. त्यामुळे मात्र जर बघायला गेलं तर 13मध्ये 18वर खेळतोय. स्ट्राईक जास्त मिळाली नाही. शॉर्ट बॉल, फटका चांगला आहे, आउट ऑफ दी पार्क. षटकार हे करावं लागेल. इथे मात्र 20ची गरज आहे 4 मध्ये. कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है, यो वन साइड हीरो काय फटका खेळलाय सूरजने. मॅच ऑन, गेम ऑन, चर्चा करण्यास भाग पडलं. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके इरादों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आणि 4-20 इथे जर मॅच जिंकवली सूरजने तर हा इतिहास असेल. अजूनही दिल्ली खूप दूर आहे. 4 मध्ये 20ची गरज आहे. मॅच विन केली तर अमोल मोरे यांच्याकडून 5,000 रुपये 5000 कॅश दिलं जाईल. आणि आता ही रक्कम उगीच आली नाही, कारण की चॅलेंज देखील खूप मोठा आहे. बघूया 4-20 इकडे काय घडतंय. डीप्स यावेळेस चेंडू डॉट आलाय का? डॉट आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण सुयोगचं पाहायला मिळते. अगदी बंटी पाहायला मिळतोय. 3-20 हा चेंडू लगभग सुनिश्चित करतोय विजय विसावा फाउंडेशनचा, कारण की आता 3 षटकार जरी आले तरी मॅच जिंकणार विसावा फाउंडेशन. 3-20 डॉट बॉल आलाय. 15-24 वर खेळतोय सूरज आणि परत एकदा षटकार आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकते, कधी मॅच पलटू शकते. चेंडू असतील 2, धावा बनवायच्या 14. प्रियेश पाटिल ऐसा खिलाड़ी ये कुछ भी कर सकता है. 2-14 2 चेंडू 14ची गरज.
यस, इकडे मात्र बॉल आणायचा बॉल बॉय. दोन 14ची गरज. लेग अंपायर बॉल घ्या. लेग अंपायर. मॅच बॉल आलेला आहे. 2 मध्ये 14ची गरज आहे. बघा इथे शेवटच्या क्षणात काय मॅच बदलत आहे. आदर्श किंवा प्रणय जर उभे राहिले असते तर एखादं हे चित्र देखील वेगळं बदललं असतं. सूरज काय कमालीची बॅटिंग करतोय. 16 मध्ये 30 वर खेळतोय, परंतु आता 2 मध्ये 14 बनवायचे आहेत. सूरज स्ट्राईकला आहे. एक डॉट आला त्यामुळे मात्र थोडं सुरक्षित आहेत. 20वा संघ धोनी. गुड बॉल, चांगला चेंडू. एक चेंडू आणि एक चेंडू मध्ये इथे काय कमालीचा डायरेक्ट हिट आणि विकेट. 1 मध्ये 13ची गरज. Exclusive. A and J Saurabh.